महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्राध्यापिका तेजस्विनी देसाई यांना दिला. शिवाजी मंदिर शिवाजी पेठ येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पण त्यांनाच हा पुरस्कार का? प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाईंचं शिक्षण झाले MSc PhD. त्या संशोधक आहेत, लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोल्हापूरमध्ये मधल्या काळात काही घटना घडल्या. 6 ठिकाणी हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या गटांनी शाळा कॉलेजमध्ये जाऊन महिलांना टार्गेट केले आणि त्यांना माफी मागावी अशी परिस्थिती आणली. संस्था बहुजनांच्या आहेत किंवा अल्पसंख्याकांच्या आहेत. अल्पसंख्याकांनी बहुजनांच्या संस्थांना बदनाम करणं हा एक उद्देश या हिंदुत्ववाद्यांनी ठेवला होता. त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरातल्या 6 शाळा निवडल्या. वांजं नको, बदनामी नको म्हणून संस्थाचालकांनी आणि प्राचार्यांनी सबुरीचं धोरण घेतलं. त्यांनी सांगितलं की महिलांनो, तुम्ही माफी मागा. माफी मागितल्यावर काय होणार आहे फारसं. पोलिसांनी सुद्धा मऊ धोरण घेतलं. त्यांनी या टवाळखोरांना अडकवणे असा काही विचार केला नाही. शाळा कॉलेजच्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घ्यावी लागते. पण इथं ते राहिलं बाजूलाच. महिलांना सांगितलं तुम्ही माफी मागा. सर्व ठिकाणी प्राचार्यांनी हाच उपक्रम केला. पण अपवाद फक्त तेजस्विनी सावंत यांचा. त्यांनी माफी मागितली नाही, कणखर भूमिका घेतली. म्हणाल्या मी चूक केली नाही, मी माफी का मागणार. त्या नमल्या नाहीत, त्या घाबरल्या नाहीत. 1848 साली महात्मा ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई शिक्षिका बनल्या. त्या एकट्या शाळेत शिकवायला जात असत. पण शाळेत जाताना या एकट्या दुकट्या बाईच्यावर त्यावेळच्या सनातनी ब्राह्मणांनी शेण मारले, त्यांना शिवीगाळ केली, त्यांना धर्मबुडवी म्हटलं, त्यांना धमक्या दिल्या, दगड मारले. पण तरीही सावित्रीबाई घाबरल्या नाहीत, नमल्या नाहीत. सावित्रीबाईंनी आपलं शिक्षणाचं ध्येय, शिक्षणाचं कार्य सोडलं नाही. आणि म्हणून आज आपण शिकलो आहोत. म्हणून या मुली शिकत आहेत. म्हणून शूद्र आणि अतिशूद्र शिकत आहेत. तेव्हा आणि आत्ता सनातन्यांची तक्रार एकच आहे, ती म्हणजे धर्म बुडाला, धार्मिक भावना दुखावल्या. तेजस्विनी देसाई सावित्रीबाईंच्या प्रमाणेच ठाम राहिल्या. त्यासुद्धा नमल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा ही अपेक्षा आहे. शिव शंभू फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो.